हॅलो नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग ग्रुप डी चा जो कट ऑफ आहे तो कितीपर्यंत जाऊ शकतो याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, तुमची आरोग्य विभाग भरतीची जी प्रोसेस आहे मित्रांनो ती जवळपास आता पूर्णपणे कंप्लीट होत आलेली आहे. तुमची जी आन्सर कीची प्रोसेस होती त्याचा सुद्धा टप्पा वगैरे पूर्ण झालेला आहे आणि तुमची आन्सर कीची सर्व प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे मित्रांनो. आता फक्त विषय असा राहिलेला आहे की आणि भरपूर जण कमेंट्स करून विचारत होते की आरोग्य विभाग भरतीचा कट ऑफ म्हणजे अंदाजित एक्सपेक्टेड कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, ओपनचा कट ऑफ किती लागू शकतो, त्यानंतर ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी, एसटी या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओच्या मेन टॉपिकला सुरुवात करतोय. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आरोग्य विभाग कट ऑफ ग्रुप डी. याच्यामध्ये मित्रांनो आपण सर्व कॅटेगरी कव्हर केलेल्या आहेत आणि सर्व कॅटेगरीचा कट ऑफ तुमच्या सोबत शेअर करतोय. सर्वात प्रथम मित्रांनो बघा, ओपन कॅटेगरीचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे बघा, मेलचा बघा मित्रांनो 162 ते 166 या रेंजमध्ये कट ऑफ जाऊ शकतोय आणि फिमेलचा बघा ओपन कॅटेगरीच्या 152 ते 156 या रेंजमध्ये जाऊ शकतो. याच्यामध्ये 2-4 मार्क कमी जास्त होऊ शकतात, मायनस प्लस होऊ शकतात, परंतु या रेंजमध्ये कट ऑफ लागण्याचे फुल चान्सेस आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे ओबीसी कॅटेगरी. ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ बघा, मुलांचा बघा 160 ते 164 या रेंजमध्ये जाऊ शकतोय आणि मुलींचा 150 ते 154. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एससी कॅटेगरी. एससी कॅटेगरीचा बघा कट ऑफ जो आहे 150 ते 154 या रेंजमध्ये जाऊ शकतोय आणि मुलींचा 142 ते 146 या रेंजमध्ये कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एसटी कॅटेगरी. एसटी कॅटेगरीचं बघा मित्रांनो 146 ते 150 मुलांचा आणि मुलींचा बघा 138 ते 142 या रेंजमध्ये कट ऑफ लागण्याचे पूर्ण चान्सेस आहे. त्याच्यामध्ये 2-4 मार्काचा कमी जास्त होऊ शकतो, परंतु मित्रांनो अशा प्रकारे तुमचे मेरिट लागू शकते. आरोग्य विभाग कट ऑफ 2023 ग्रुप डी चा आहे मित्रांनो, हे लक्षामध्ये घ्या. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे विजे कॅटेगरी. आता विजे कॅटेगरीचा कट ऑफ बघा 152 ते 156 मुलांचा या रेंजमध्ये जाऊ शकतोय आणि मुलींचा बघा 148 ते 154 एवढा कट ऑफ लागण्याचे फुल चान्सेस आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जी नेक्स्ट कॅटेगरी आहे ते बघा एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी या कॅटेगरीचा कट ऑफ बघा मित्रांनो 152 ते 154 या रेंजमध्ये मुलांचा लागू शकतोय आणि मुलींचा जो कट ऑफ आहे बघा एनटीबी, एनटीसी आणि एनटीडीच्या 148 ते 152 या रेंजमध्ये आरोग्य विभाग भरती ग्रुप डी चा कट ऑफ जाऊ शकतोय. ठीक आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस मधून ज्या मुलींचा फॉर्म आहे त्यांचा कट ऑफ बघा 154 ते 158 आणि ज्या मुलींनी एसबीसी मधून फॉर्म भरलेला आहे त्यांचा कट ऑफ बघा 152 ते 156 या रेंजमध्ये जाऊ शकतोय. आणि त्यानंतर बघा ईडब्ल्यूएस मधून ज्या मुलांनी फॉर्म भरला असेल त्यांचा कट ऑफ ओपन पेक्षा 2 ते 4 मार्क कमी लागेल. ओपनचा आपण सांगितलं 162 ते 166, मग याच्यापेक्षा 2-4 मार्क आणि ईडब्ल्यूएस चा कट ऑफ कमी लागेल. मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुमचा आरोग्य विभाग भरती 2023 कट ऑफ ग्रुप डी चा लागू शकतोय. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंटमध्ये विचारा. माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.